सध्या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या उष्णतेच्या प्रमाणामुळे हीट स्ट्रोक किंवा उष्माघाताचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. उष्माघात म्हणजे काय तर जेव्हा आपल्या शरीरातील तापमान हे 37 डिग्री सेंटीग्रेड असतं, परंतु जेव्हा काही कारणामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण जेव्हा वाढतं, त्या वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातील जे टेम्परेचर रेग्युलेटरी सिस्टीम असते ती सिस्टीम डिस्टर्ब होते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होतं. पाणी कमी झाल्यामुळे जे मूलभूत घटक आहेत, ज्याला आम्ही सिरम इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो, ज्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि ग्लुकोज याचं प्रमाण हे कमी होऊन जातं. यामुळे याचे काही शरीरावर परिणाम होतात. रुग्णांना त्वचा कोरडी होणे, मळमळ करणे, शरीराचं तापमान वाढणे, तसेच उलटी मळमळ होऊन रुग्ण बेशुद्ध पडण्याची जास्त शक्यता होते. अशा वेळेला जेव्हा अशी लक्षणे दिसतात तेव्हा त्वरित अशा रुग्णाला सावलीमध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याचे कपडे ओले करणं किंवा जर बर्फ वगैरे असेल तर आईस पॅक वगैरे काखेत ठेवणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून शरीराचं वाढलेलं टेम्परेचर कमी होतं. जर एवढे सगळे उपाय करूनही रुग्णाची प्रकृती सुधारत नसेल तर त्वरित आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे आवश्यक आहे. सध्या उष्माघाताचं प्रमाण वाढतच आहे आणि वातावरणातील टेम्परेचर पण वाढत आहे. बऱ्याच शहरामध्ये 41 अंश ते जवळजवळ 47 अंशापर्यंत काही शहरामध्ये तापमान गेलेलं आहे. तर ही थोडी चिंतेची बाब आहे. वाढतं प्रदूषण आणि वाढतं औद्योगिकीकरण, तसेच झाडांची कत्तल हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे हे उष्माघात किंवा टेम्परेचर वाढण्याचं कारण. तर काय काळजी घेतली पाहिजे तर शक्यतो जनतेने काम असेल तरच बाहेर पडावं. सकाळी 10च्या नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये. खूपच अत्यावश्यक असेल तेव्हाच बाहेर पडावं. बाहेर पडल्यानंतरसुद्धा सैल किंवा पांढरे कपडे वापरणं आवश्यक आहे. डोक्यावर टोपी घालणं आवश्यक आहे. सोबत पाणी किंवा पाण्याची बॉटल असणं आवश्यक आहे, जेणेकरून जेव्हा घसा कोरडा पडणे किंवा मळमळ वगैरे होत असेल तर शरीरातील डिहायड्रेशनमुळे जे काही लक्षणं होतात ते कमी करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीराला 24 तासामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लिटर पाण्याची गरज आहे. हिवाळ्यामध्ये थोडं आपण पाणी कमी पितो, परंतु उन्हाळ्यामध्ये तहान जास्त लागत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण या 2.5 लिटरपेक्षा जवळजवळ 3.5 लिटर आपण पाणी पिलं पाहिजे. बाष्पीभवनामुळे किंवा आपल्या घामामुळे सुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 लिटर पाणी आपल्या शरीरातलं निघून जातं. त्यामुळे हे जे पाणी बाहेर पडलेलं आहे ते पाणी कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण 1 ते 1.5 लिटर पाणी हे नेहमीपेक्षा जास्त पिलं पाहिजे. ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.